हे दुर्दैव आहे की इतके दिवस त्याच्यावर ॲक्शन झाली नाही. म्हणजे जर ॲक्शन हगवण्यांच्या केसमध्ये घेतली असती तर कदाचित ती लेक आज जिवंत असती आणि तिचं 3 महिन्याचं मूल त्याला कधीच त्याची आई आठवणार नाही असा दिवस आला नसता. त्यामुळे माझी एवढीच विनंती आहे महाराष्ट्राच्या त्या मायबाप सरकारला, तुम्ही मायबाप सरकार आहात. जर सरकार असला तर महिलांना तुम्ही जेव्हा अन्याय होतो तेव्हा पोलीस स्टेशनला त्यांना न्याय मिळालाच पाहिजे. आणि कॉर्पोरेशनसारख्या जागेमध्ये जर त्यांना न्याय मिळत नसेल माननीय मुख्यमंत्र्यांनी ह्याची डिटेल इन्क्वायरी केली पाहिजे. माझी अपेक्षा आहे की महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी ह्याच्यात इंटरव्हेन्शन केलं पाहिजे आणि इंटरव्हेन्शन करून हे जे काय प्रकरण आहे हे त्याची पारदर्शकपणे इन्क्वायरी करून त्याचा रिपोर्ट जाहीर केला पाहिजे. आणि त्यांचं जे ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट आहे GAD ज्याला म्हणतात, GADला स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन सरकारने दिले पाहिजे की 0 टॉलरन्स अगेन्स्ट एनी अब्यूज. महिला असू दे, पुरुष असू दे, कोणी असू दे, या बाबतीत सरकारी जागेमध्ये किंवा सरकार हे सहन करणार नाही हा मेसेज माननीय मुख्यमंत्र्यांनी राज्यात अर्थातच ना, या वारंवार गोष्टी होत आहेत. मग हुंडा असू दे किंवा ही घटना सगळीकडे दिसत आहेत आपल्याला. महिलांवरचे अत्याचार महाराष्ट्रामध्ये वाढत आहेत हे धक्कादायक आहे. म्हणजे 21व्या शतकात एकीकडे आर्टिफिशियल इंटेलिजन्सची चर्चा आपण करतोय आणि एकीकडे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा एवढं सायन्स पुढे गेलेला असताना आजही महाराष्ट्रामध्ये आणि आश्चर्य असं वाटतं की तुमच्या माझ्या पुण्यामध्ये आपल्या मुळशीमध्ये आजही हुंडाबळी होत आहेत. हे खूप धक्कादायक आहे आणि हे आपलं एक समाज म्हणून अपयश आहे. आणि मी स्वतः ठरवलंय की पुढच्या वर्षभरात हुंड्याच्या विरोधात एक मोठा जागर करण्याचा निर्णय मी स्वतः घेतलेला आहे. राजकारण होत राहील पण जर या राज्यातली लेक ही सुरक्षित नसेल आणि तिला तिचे अधिकार दिलेच पाहिजेत आणि जर कोणी हुंडा मागत असेल म्हणजे द्यायचा पण नाही आणि घ्यायचा पण नाही हा नियम कायदा या देशात असेल आणि त्याला कोणीतरी तेराची टोपली दाखवत असेल तर त्याच्या विरोधात ताकदीने लढणं गरजेचं आहे. आणि मुलींनी उभं राहिलं पाहिजे आणि मुलांनीही उभं राहिलं पाहिजे.